हाय हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये। तर कशा आहात माझ्या गोडताई मैत्रिणींनो? आय होप की तुम्ही छान मस्त मजेत असाल। मीही खूप छान मस्त मजेत आहे। तर सर्वांना पहिल्या मार्गशीर्ष गुरुवारच्या खूप साऱ्या शुभेच्छा। आई महालक्ष्मी तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच आपण महालक्ष्मी चरणी प्रार्थना करूया। आणि कारण असं म्हणते हा व्हिडिओ जो आहे तो गुरुवारचा आहे, फक्त पोस्ट करायला लेट झालेला आहे मला। म्हणजे मी तसं शेड्यूल ठेवलेलं आहे की ते आठवड्यातनं 2 व्हिडिओ करायचे, मग ते कोणत्याही दिवशी शूट केलेले असू देत, आठवड्यातनं 2 व्हिडिओ मी पोस्ट करत जाईल। तर जस्ट बघा आता जवळजवळ 10:30 वाजलेले आहेत। आता मी पुढून मेडिकलमधून आले, कारण पुढच्या ज्या मॅडम आहेत आपल्यात जॉबसाठी त्या आलेल्या आहेत आणि त्या आल्या की मी मग मागं येते, तसंच मी आले मागं। तर आज गुरुवार होता तरीसुद्धा माझं फक्त सकाळी खिचडी डबे दारातलं वगैरे काही झाडून झालं नव्हतं, कारण आणि उलटं ना लेट झालं। आणि त्यात असं होतं की थोडी खिचडी करायची होती, थोड्यांसाठी डबा बनवायचा होता। 2 प्रकारचे जेवण बनवायचे असल्यामुळे सकाळचा जो काही माझा वेळ आहे तो माझा जेवणातच गेला। म्हणून आत्ता आले 10:30च्या पुढचं हे रुटीन आहे, ना की हे मॉर्निंग रुटीन आहे ताईंनो। तर बघितलं तुम्ही सगळे सोपे वगैरे झाडून घेतले, पारूसं सगळं काढलं, तिन्ही रूममधलं पारूसं वगैरे। किचनमधलं काय मी सकाळी स्वयंपाक करताना काढतेच, गॅस ओटा वगैरे सगळं क्लीन केलेलं असतं रात्री, त्यामुळे सकाळी काही वाटत नाही। सगळ्या फरशा वगैरे पुसल्या आणि आता बघा पूजा मांडायची वगैरे म्हटलं तर थोडंसं आपण ना क्लिनिंग केलंच पाहिजे। तर हा मी मागच्याच म्हणजे मागच्या 5-6 दिवसात हॉल म्हणा सगळं घराचं डीप क्लीन सगळं केलेलं होतं, फक्त दरवाजा तेवढा पुसायचा राहिलेला। सगळी तोरण वगैरे दाराचे पडदे बेडशीट सगळं माझं, उशांचे कवर सोप्याचे कवर हे सगळं मी स्वच्छ धुवून वगैरे लावलेलं होतं। फक्त हा जो दरवाजा होता ना तो आणि जेव्हा आपल्या घरी कुठलं तरी असं पूजा असेल किंवा आपण काहीतरी मनोभाव एखादं व्रत वैकल्य करतो, तेव्हा आपलं जे मेन डोअर असतं ना ते नेहमी स्वच्छ करावं, म्हणून ते दरवाजा सगळा स्वच्छ पुसून घेतला। आणि आता सगळं माझं डस्टिंग क्लिनिंग झालेलं आहे आणि आता मी शिंपडत आहे गोमित्र। असं काही नव्हतं की पण आपलं घर स्वच्छ केलं, पूजा मांडायची आहे म्हणून बघा सगळीकडे या पद्धतीने मी गोमित्र आहे अशी बॉटल घेतलेली, त्याला होल छोटंसं पाडलेलं आहे आणि सगळीकडे गोमित्र किचन वगैरे सगळीकडे, म्हणजे आता मी पूजा मांडायला रिकामी। आता बघा दारातलं सुद्धा मी झाडलं, सगळी गॅलरी मॉपनी स्वच्छ पुसून घेतली आणि आता छोटीशी रांगोळी काढावी। कारण हे तुम्हाला जितकं फास्ट दिसतंय ना अगदी 2-3 मिनटात, ते करायला मला 1.5 तास गेलेला होता। म्हणजे मी झाडलेलं वगैरे इतकं डीपमध्ये तुम्हाला दाखवलेलं नाही, ते काय आपण सगळ्या लेडीज सेमच करतो, त्यात कोणाचं माझं काय असं विशेष वेगळं नाही आहे। डस्टिंग क्लिनिंग हे रोजचं असतंच आणि जरा पूजा वगैरे मांडायची म्हटल्यानंतर असतंच। तर हे गुरुवार मला वाटतं शक्यतो करून सगळ्या ताई लग्नाच्या आधीपासून लग्नानंतर, मी तर हे पहिले ना जे गुरुवार होते ना ते वर्षभर करायचे, वर्षभर पूजा मांडायचे। मार्गशीर्षमध्ये फक्त म्हणजे उपवास धरायचे आणि वर्षभर ही महालक्ष्मीची मी पूजा मांडायची। माझ्या व्हिडिओमध्ये आहे सुद्धा, मला ती सवय आहे, त्यामुळे ह्या विशेष म्हणजे ह्या पूजांशी विशेष माझं असं हे आहे म्हणजे। आणि तुम्हाला माहीतच आहे देवीची कोणतीही पूजा, वैभवलक्ष्मी व्रत असू दे किंवा कोणतंही देवीचं करताना ना एक वेगळाच हुरूप असतो, प्रत्येक स्त्रीला असतं। असं माझं सांगत नाही की मलाच वेड आहे म्हणून, सगळ्या ताईंना असतं। कारण सगळ्या ताई गुरुवारची पूजा असू दे किंवा कुठलं वैभवलक्ष्मी व्रत धरू दे, संतोषी कोणतंही देवीचं व्रत केलं किंवा देवीचं काय असेल नवरात्र असतं तेव्हा बघा एकदम उत्साही आणि सगळं म्हणजे असं हे करतात। तर इकडे बघा काल परवा मी जे झाडलं आणि काल नुसते देव धुतले, म्हणजे अशी साधी देवपूजा केली। आज म्हटलं नाही किती पण उशीर होऊ देत, काही पण होऊ देत, सगळा देवारा स्वच्छ पुसून देवारातले देव तांदूळ बदलले। आणि बघा मीही सारखं बदलत नाही आणि तुम्हालाही सांगते की लोड होईल एवढं करायचं नाही, पण असं पूजा वगैरे करताना स्वच्छ करायचं। तर इकडे बघा सगळे जे देव आहेत ना ते असे पाटीत काढून ठेवलेले आहेत, कारण हे पितांबरीने सगळे क्लीन करणार आहे। आणि देवाची जी काही भांडी घंटी जेवढं पूजेत म्हणजे आपल्या देवाऱ्यात सामान असतं ते सगळं घासायला नेलं। आणि इकडे बघा हे पितांबरी आणलेली आहे ना या पद्धतीने, तर ह्यानेच मी सगळं क्लीन करून घेते। कधी म्हणजे करते इतर वेळी वेळ असेल तर, आता शक्यच नाही आहे की गरम पाणी चिंच लिंबू ह्या गोष्टी। आता हे पाणी प्यायचं सुद्धा तुम्ही बघू शकता की थोडं हे झालेलं आहे, नंतर ते आता घासलेलं आहे मी, पण ते दिसते कारण वेळेअभावी मला काही गोष्टी आता झटपट काय होतील तसं मला बघावं लागतं। तर आता इथे पितांबरी पण नाही आहे नाव त्याचं, तेजांबरी म्हणून नाव आहे। तर का रिफ्लेक्स म्हणून असं काहीतरी ह्या डीमार्टमधून पावडर आणलेले, त्याने सुद्धा छान निघतं बघा इकडं घासून। आणि वरचे वर घासलेलं असतं। इव्हन मी आपण जो रोजचा ते तांब्या घेतो ना आणि ताम्हण देऊन धुवायला, ते तर काय आपण सगळे रोजच घासतो, ते स्वच्छच असतं।
पण हे जे काही प्लेटा, तांदूळ ठेवायचं वगैरे, देवाला लोटा भरून आपण पाणी ठेवतो, घंटी, ह्या गोष्टी कशा आपण 15 दिवसातनं किंवा कधी चतुर्थी असते, पौर्णिमा असते, महिन्यातनं जरी क्लीन केलं तरी चालतं. इथं दुसरं काय करताय म्हणून त्याच पद्धतीनं आपण कधी करायला जायचं नाही त्यांनो. आपल्या मनाला जे पटतं, आपल्याला जे मिळतंय, आपली जेवढी ऐपत आहे स्पष्ट भाषेत सांगायचं म्हटलं तर ते तेवढंच घ्यावं, ना की दुसरं. तुम्ही आता सध्या कारण व्हिडिओ बघताय तुम्ही सगळ्यांचे, किती काय काय मुखवटे आलेत, किती काय काय वेगवेगळं आले, हे घ्या ते घ्या, तसं काही नसतं. पहिली पूजा किती छान असायची बघा. फक्त सगळ्यांच्या घरी लक्ष्मीचा जो फोटो असायचा, एकच फोटो असायचा लक्ष्मीचा, तोच फोटो मार्गशीर्षमध्ये किंवा लक्ष्मीपूजनाला सगळीकडे तो फोटो असायचा, रोज त्याची पूजा केली. आता वेगवेगळे प्रकारचे मुखवटे, वेगवेगळे प्रकारचे फोटो, तर ते नुसतं मार्केटिंगचा तो फंड आहे. त्याचं काय असं हे नाही आहे की आपण ते घेतलंच पाहिजे. आपल्यात जेवढं आहे आपल्या ऐपतीप्रमाणे करणे. दुसऱ्याचं इतर करते म्हणून ती सेवा नसती, सेवा आपल्या मनातून असती. तर इकडे बघा सगळं जे काही होतं ते पितांबरीनं असं स्वच्छ घासून घेतलं मी आणि कॉटनच्या कपड्यावरती ठेवलं आणि त्यानेच पुसून घेतलं, म्हणजे डाग होणार नाही. तर हे 3 तांबे वगैरे माझ्याकडे आहेत अशा पद्धतीनं. त्याच्यानंतर सगळे देव जे होते ना ते पण बघा पितांबरीनंच मी घासून घेतले. किचन ओट्यावरती ते पाटीत घेतलेले ना त्यात घासले. आणि देव पण थोडे साईडून असं हे झालेलं आहे देवांना काळ, म्हणजे ते चिकट असं बसलेलं आहे, पण तरी पण देव माझे तसे स्वच्छ आहेत. देवाऱ्यात नेहमी चकचकीत देव दिसतात, अशा पद्धतीनं मी घासते जसं माझ्या मनाला वाटेल तसं. आणि साधं सिंपल नेहमी असतं, असं काही हे नसतं. मलाही भरपूर आवडतं, पण ठीक आहे, आपल्या जेवढं म्हटलं ना आपली ऐपत आहे तेवढं सगळं करणे. तर बघा आता इकडे सगळे देव वगैरे घासले, पूजेचं साहित्यसुद्धा काढलेलं आहे. आणि आता सांगू का ताईंनो टाईम, हे जवळजवळ 12 साडेबाराचं हे टायमिंग आहे देवपूजेचं. मी जसं म्हणते ना की मला पुढं आपल्या मेडिकल शॉपीमध्ये जावं लागतं, त्याच्यामुळे मला 10:30 वाजता त्या मॅडम येतात. तिथून पुढे गिरायक असेल तर मी 11 11:30पर्यंत पुढंच असते. जे जसं घरचं आहे ना, तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच, ते तसंच सगळं पडतं, ते काहीही बदलत नाही. मग 11:30ला मी इकडे मागे येऊ किंवा 12ला येऊ, आणि नशीब की पुढे मेडिकल आहे आणि घर इकडं आहे, म्हणजे पुढं मागं चालेल, एकाच घरात बिल्डिंगमध्ये आहे, म्हणजे आपलं एकाच ठिकाणी आहे. नशीब दुसरीकडं नाही आहे, नाही तर मग तर माझे खूप हाल झाले असते. तर ते एकाच घरी आहे म्हणून फक्त पुढं मागं करता येतं. तर मग 12 वाजता जरी मी मागं आले, 11:30ला आले, तर तिथून पुढं माझी देवपूजा पारुसं. देवपूजा माझी ही दुपारीच होते. आता म्हणाल घरात दुसरं कोण करत नाही का? नाही करत, कारण मिस्टर पण सकाळी 8 वाजता जातात आणि त्यांना कसं त्यांचंही मेडिकल आहे, माझंही मेडिकल आहे, दोघांचं असल्यामुळे त्यांना तिकडं बघावं लागतं. 8 वाजेपर्यंत जितकं होता होईल तेवढं पुढच्या मेडिकलचं, म्हणजे घरातल्या मेडिकलचं ते क्लिनिंग करून जातात आणि बाकी मात्र मला सगळं बघावं लागतं. त्याच्यामुळे माझ्यावरती तो लोड आहे. तर आता इकडे बघा देवाचे घासले ना आपण कधीही पितांबरीनं किंवा चोत्यानी नाही सॉरी, ब्रशनी वगैरे. मी ब्रशनी घासते, म्हणजे एक स्पेशल असा ब्रश आहे ना, तो देवासाठी मी ठेवलेलाच आहे तसा. तर आता इकडे ना माझ्याकडं खरं सांगू पंचामृतसाठी निरसं दूध नव्हतं, म्हणजे निरसं दूध म्हणजे न तापवलेलं दूध नव्हतं आणि बऱ्याच काही गोष्टी, दूधच नव्हतं. म्हणून मग मी फक्त दह्याची ताजी पिशवी घेऊन आले आहे आपल्याकडे, तर ती पुढून मेडिकलमधून, आणि त्यांनी सरळ अभिषेक घातला. तसाही अभिषेक चालतो, नुसत्या दूध पाण्याचा चालतो, पंचामृताचा चालतो, नुसत्या दह्याचा सुद्धा चालतो. असं काही नसतं की प्रत्येक वेळी पंचामृत असावं. पण जेव्हा केव्हा आपण देव असे घासतो ना जोरजोरात, म्हणजे ब्रशनी त्याला हे करतो, तेव्हा मात्र देवांना अभिषेक घालून पुन्हा छान मऊ ह्यानी पुसून ना व्यवस्थित असं हे करून घ्यायचं, ठेवायचं, म्हणजे देवत्व त्याच्यात आल्यासारखं. कारण आपण त्याला रबडलेलं असतं ना. आपण कसं आपल्या घरात मुलं असली की त्यांना आधी आंघोळ चोळून मोळून घालतो, नंतर मग हे करतो, मॉइश्चरायझर वगैरे लावून सगळ्या गोष्टी नीट करतो, तसंच. तर आता बघा घरातली सगळी देवपूजा झाली आणि जो घरचा मंगल कलश असतो, म्हणजे आपल्या देवाऱ्यात नेहमीच असतो माझा नारळ आणि हे ठेवलेलं, तर त्याला पण आज पानं घातली. शक्यतो करून जो देवाऱ्यातला हा जो कलश असतो ना त्याला खाऊची पानं वगैरे मी नाही घालत, असाच रोज नारळ धुते. इवन मंगळवारी आणि शुक्रवारीच मी त्यातलं पाणी वगैरे बदलते. पण आज आता म्हटलं गुरुवार आहे तर देवाऱ्यातला पण मंगल कलश मी पाणी चेंज केलं, नारळ वगैरे धुतला. आणि ही बघा अशा पद्धतीने सगळी जी काही देवपूजा आहे ना देवाऱ्यातली ती करून घेतली. आता स्वामींची सुद्धा पूजा करून घेते, कारण आज गुरुवार आहे. सगळं पुसून वगैरे तिथेही तुपाचा दिवा लावते. माझा देवाऱ्यात नेहमी तेलाचा दिवा असतो, जो की दिवसभर चालू असतो. आणि स्वामींच्या फोटोजवळ मी एक फुलवात तुपाची लावते, अगदी भरून सुद्धा मी लावत नाही, अगदी साधी सिंपल एक छोटीशी फुलवात लावते, घंटी ओळेपर्यंत बस होतं. जसे की म्हटलं पुढचं काय करते म्हणून आपण करायचं नाही, आपलं जेवढं आहे तेवढंच. आणि काय होतं
दुसऱ्याचं बघून आपण एकदा दोनदा तीनदा करू शकतो, चौथ्या आणि पाचव्या वेळी ते होतच नाही. तुम्ही बघा, नाही होऊ शकत. म्हणजे आपल्या त्या ह्याच्यात नसतं ते त्याचं असतं म्हणून तो करत असतो, आपल्या ह्याच्यात नसतं म्हणून आपल्या पद्धतीने आपण करायचं. तर इकडे बघा, म्हटलं ना देव अगदी चकचकत आहेत, छान सगळे म्हणजे दिवा घासला, घंटी वगैरे. तर इकडे स्वामींच्या फोटोची सगळे हे फोटो वगैरे पुसून घेतले. तर डेली तर काय अशी पूजा होत नाही माझी, रोजची गडबडीत असते, पण आज मात्र गुरुवार अशी पूजा केली आणि त्यातला पहिला मार्गशीर्ष गुरुवार ते झालं. आणि आता इकडं फटाफट जे आहे ना ते ही पूजा मांडून घेते. फटाफट म्हटलं तरी सगळी देवपूजा होऊन आता जवळजवळ मला वाटते 12:30 पावणे 1 वाजला, पावणे 1 वाजता. आता टाईम एक्झॅक्ट माझ्या लक्षात नाही, पण असेल तेवढं टाईम झाला असेल. तर त्या टाईमला आता मी पूजा इकडं गुरुवारची मांडून घेते. तर पहिल्यांदा पाट ठेवला मोठा, त्याच्याखाली रांगोळी काढून घेतली. आणि इथे भरपूर सारं फास्ट आणि फॉरवर्ड केलेलं दिसते, कारण कितीही असू दे, जो पहिला गुरुवार असतो, पहिलं जे आपण पोथी वाचतो, कुठलीही कोणती पूजा मांडतो, तर पहिलं बघा आपल्याला वेळ होतो, नंतर मात्र आपल्याला ती एक सवय पडली की पुन्हा एकदा ते छान होतं. तर हा एक महालक्ष्मीचा जो फोटो आहे बघा, तो सगळा तो फोटो मी आत्ताच मागे नवीन आणलेला आहे, मला गुरुवारसाठीच पाहिजे होता म्हणून तोही ह्याच्यात ठेवला आहे. तो वर नाही लावलेला, तो असाच गुरुवारसाठी म्हणून महालक्ष्मीचा फोटो आणला आहे. माझ्याकडे मूर्ती पण आहे, बघितले तुम्ही, वैभवलक्ष्मीची मूर्ती आहे सेम अशी या फोटोत आहे तशी, आणि उभी पण मूर्ती आहे, पण त्या देवाऱ्यातच पूजल्या. मूर्त्या काय होतं ना, हालतात पडतात. एक तर माझी देवीची मूर्ती आहे ती उभी आहे, ती तर म्हणजे देवाऱ्यातच उभी करावी लागते, अशी उभीच राहत नाही टेकून, म्हणून मग मी नाही काढलं. मग ते देवाऱ्यातच देवीच्या पूजा सगळ्या व्यवस्थित केल्या आणि हा फोटो आणि कलश मांडलं. कारण मी म्हटलं वेळ अशी आहे माझ्याकडे की म्हणजे एक एक मिनटाचं मला इतकं हे आहे ना, आता एक एक मिनटं मला घड्याळात बघून किती वाजले झालं का नाही असं काम करून करावं लागतं. म्हणून म्हटलं खाली जास्त काही पूजेत मांडायला नको, वरती व्यवस्थित पूजा केली ना ती चालते. म्हणून मग आता इथे बघा कलश मांडला, 5 प्रकारचे 5 डहाळे ते घेतले, ते मांडले. आणि सगळं बरोबर घेऊन बसलेली आहे मी, कारण सारखं उठायला नको म्हणून. तर पानाचा विडा वगैरे सगळं मांडायचं. खरं तर हा नारळ धुवून घ्यायचा होता, पण माझ्या लक्षातच नाही, नंतर समजलं की धुवायचा. पण आता पुजला, आता नाही मी धुवू शकत त्याला. तर इकडे बघा साधं सिंपल नथ घातलं, एक छोटं मंगळसूत्र घातलं, पानाचा विडा वगैरे ठेवला, तांदळाची रास काढली, लाल फूल. अनुष्काला मी खूप मागं लागलेली, अगं मला स्टँडवरती जाऊन हाराच्या दुकानमधनं हार फुलं आणून दे आणून दे. ती क्लासवरनं आली तर म्हटली नाही मी नाही आता जाणार म्हणून. बरं बाई म्हटलं जाऊ देल. पण हिथनं मला आधी तिने फुलं आणून दिली. आमच्या दारातच एक झाड आहे ना ते त्याची म्हणजे ही जास्वंदाची. म्हटलं ठीक आहे. आणि लाल फूल मिळालं, झालं, लाल पिवळं फूल होतं. तर समई वगैरे सगळं मी घासून घेतलेलं. आणि बघा अशी पूजा मांडून घेतली. 5 फळं, 5 डहाळे आणि साधी सिंपलच मांडलेली. रांगोळी काढून घेते आता, कारण आधीच रांगोळी काढली की एकतर फिसकटती, हात पाय लागतो, ओढणी ड्रेस साडी काही तर लागतं. खरं पण मला साडी नेसायची होती, पण खरं सांगू ताई नाही, म्हणजे साडी नेसायला पण मला तितका वेळ नव्हता आणि साडीत तेवढं हे पण पटपट आवरत पण नाही. म्हणून मग आता खरं सांगू रेग्युलर ड्रेसच घालायची सवय लागलेली, नाके बराबर साडी झालेली आहे आता खरंच. तर इकडे ना जर रांगोळी पण अशी काढली की ती मलाच आवडली नाही, खरं सांगते. तरी पण म्हटलं असू दे, देवाला काय सगळं मान्य, काढलं ना केलं ना. कारण मी रांगोळी वगैरे अशी हळूवार काढत बसते आणि एकदम असं हे म्हणजे रांगोळी काढायला मला खूप आवडते आणि मला येते सुद्धा छान काढता. पण आज काय गडबडीत कारण जवळजवळ 1 वाजला होता आणि मी म्हटलं ना थोडीच मी सकाळी खिचडी केली आणि अजून खिचडी खाणारी माणसं होती, त्यांना खिचडी द्यायला वेळ होत होता, म्हणून मी फटाफट करून घेतली. तर आता इकडे दूध नैवेद्याला दूध ठेवलं आहे, पाणी ठेवलेलं आहे, घंटी ठेवलेली आहे आणि तुपाचा हा दिवा एक लावलेला आहे आणि एक समई लावलेली आहे. बस एवढंच ठेवलेलं होतं देवापुढे. एवढंच ठेवलं ना बास होतं. खरं पहिली पूजा जी मांडायची आणि जसं पोतीत लिहिले ना बघा ताईनो, सेम तसंच करायचं. म्हणजे त्यात असं वेगळं काही लिहिलं नाही की मूर्ती मांडा, काय मांडा, असं काही नाही. एक फोटो मांडा, 5. काही जण तर फोटो पण नाही मांडत. जे महालक्ष्मीचं पुस्तक असतं ना त्याच्यावरती फोटो असतो तोच पुजला तरी चालतो, किंवा ते पुस्तक असं पुजलं जातं. आणि आता इकडे सगळी पूजा झाली. पूजा झाल्यानंतर सगळीकडे हळदी कुंकू अक्षता वगैरे वाहून घेतल्या, घंटी वगैरे वाजवली आणि धूप दीप सगळं हे करून ठेवलं, तयारी करून घेतली. पोती वाचायला अगदीच म्हणजे थोडा वेळ लागतो, कारण ही पोती आता जणू काही सगळ्यांच्या मुलींच्यापासून सगळ्यांच्यापासून
तोंडपाठ असते म्हणून. तर इकडे एक दुसरा पण पाठ घेतला, कारण आपल्याला सवय असते बघा पोथी हातात घेऊन वाचायची. तर पोथी नेहमी अशी आसनावरती ठेवून वाचावी. आपल्याला बसायला पण कोणतीही पूजा करताना आसन घ्यावं. तर बघा इकडे छान असं साधी सिंपल पण किती तशी दिसते बघा, रूप खुलून म्हणजे अक्षरशः ह्याच्यावरती बघू शकताय तुम्ही की नारळावरती ते देवीचं तोंड असं रूप दिसतंय. आणि आता सगळी पूजा वगैरे झाली आणि इकडे पोथीसुद्धा वाचून घेते. पोथीला पहिल्यांदा हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि डिटेलमध्ये पुढच्या गुरुवारी पण मी तुम्हाला सांगेल. तर इकडे पोथी वाचून झाली माझी, सगळी आरती वगैरे सगळं करून झालं. इकडे बघा छान प्रसन्न वाटतंय. हा गुरुवारची पूजा खरंच मला तर खूप जास्त आवडते आणि सगळ्यांनाच आवडत असेल. त्याच्यानंतर आता बघा 2-2:30 वाजले जवळजवळ. खिचडी जेवढी लोकं राहिलेली त्यांच्यासाठी परत एकदा मागून पुन्हा का, आता तुम्ही म्हणाल कुणाला एवढी खिचडी, तर असतं द्यायचं असतं कोणाला, तर ते मी काही सगळं सांगत बसत नाही. तर आता ती खिचडी म्हणजे मी पण फराळ करायला घेते आणि पूजा झाल्यानंतरच आम्ही खिचडी वगैरे खातो. पूजेच्या आधी नाही खात किंवा काही जणी खातही नाहीत निरंकार, पण आम्ही मात्र खातो. आणि आम्ही ही गुरुवारची पूजा सकाळीच मांडतो, सकाळीच पोथी वाचतो. तर असा होता आजचा व्हिडिओ. आवडला असेल तर एक लाईक जरूर करा.